नमस्कार मैत्रिणींनो, आराध्या फॅशन डिझायनिंगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण इथं पाहणार आहोत 34 साईज असलेल्या प्रिन्सेस ब्लाऊजचं पेपर कटिंग कसं करायचं. तर एकदम सोपी पद्धत आहे. या पद्धतीने तुम्ही प्रिन्सेस ब्लाऊज शिवून बघा, एकदम परफेक्ट ब्लाऊज बसणार आहे. तर याचं पेपर कटिंग आता कसं करायचं हे आता आपण पाहणार आहोत. तर ह्या ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 14 इंच. त्यामध्ये मार्जिनसाठी मी 1 इंच घेणार आहे उंचीमध्ये. शोल्डर आहे 2.25 इंच, त्यात अर्धा इंच आपण मार्जिनसाठी घेत आहे. तर छाती आहे 34 इंच, पण त्याचा चौथा भाग आपण 8.5 इंच घेतलाय आणि त्यामध्ये आपल्याला 1.5 इंच मार्जिनसाठी घ्यायचंय. तर या पद्धतीने आपल्याला आता प्रिन्सेस ब्लाऊजचं कटिंग कसं करायचं हे चला पाहूया. तर ही पेपरची बंद बाजू आपल्याकडे घ्यायची आहे. हे पाहू शकता, हा जो पेपर आहे याची बंद बाजू आहे ती मी माझ्या साईडला ठेवलेली आहे. आता आपल्याला या पद्धतीने हे पाहू शकता आणि आता आपल्याला पेपर कटिंग करायचं आहे. तर पहिल्यांदा काय करायचं आहे, 14 प्लस आपल्याला 1 इंच घ्यायचं आहे उंचीमध्ये. तर मी 14 प्लस 1 असं 15 इंच इथं घेतलेलं आहे. पेपरवरती पाहू शकता 15 इंच आपण इथं घेतलेलं आहे. पूर्ण उंची मी 15 इंच घेतली. त्यामध्ये आपल्याला गळारुंदी 2.25 इंच ठेवायची आहे. शोल्डर आपला 2.25 इंच आहे, तर त्यात आपल्याला अर्धा इंच प्लस करून 2.25 इंच, 2.25 प्लस अर्धा 2.25 इंच आपला शोल्डर येतोय. तर शोल्डर मी इथं टाकत आहे तो 2.25 इंचचा शोल्डर घेते गळारुंदीच्या पुढं. आणि नंतर आपल्याला तिथंच मुंडा शोल्डरच्या खाली इथं 5.5 इंच घ्यायचा आहे. इथं गळ्यासाठी मी मार्किंग करते 5.5 इंच. पहा, तर पहा आता आपण काय केलं, इथं 5.5 इंच मुंडा घेतलेला आहे आणि छाती आपली 8.5 इंच आहे. तर यात आपण 1.5 मिळवणार आहे. 8.5 प्लस 1.5 10. इथं 8.5 9.5 आणि 10 इंच घेतोय. पहा, इथं आपल्याला थोडंसं अर्धा इंच तिरकं कमरेकडे यायचं आहे या पद्धतीनं. नंतर काय करायचं आपल्याला, तर इथं 1 इंच मुंड्यासाठी टाकायचं आहे. त्यानंतर अर्धा इंच पाठीमागच्या मुंड्यासाठी टाकायचा आहे. हा पुढचा मुंडा झाला आणि हा पाठीमागचा मुंडा झाला. बरोबर, इथंपर्यंत आपल्याला मापं सगळ्यांनाच माहिती असतात कारण हे बेसिक मापं आहेत. तर आता प्रिन्सेस ब्लाऊज याचा कसा करायचा, तर याला तुम्ही प्रेसपट्टी तुमच्या आवडीनुसार, म्हणजे काही जण प्रेसपट्टी टाकतात तर काही जणांना टाकत नाहीत. तर शक्यतो प्रिन्सेस ब्लाऊज हा प्रेस पट्टी टाकतच नाहीत. तर आपल्याला हवे असली तर तुम्ही टाकू शकता. तर आता आपण काय करायचं आहे, इथं आपल्याला टक्स पॉईंट घ्यायचा आहे. टक्स पॉईंट घेताना मी काय करते बघा, इथून 3 इंच, पहा या साईडनं 3 इंचावरती मार्किंग करत आहे आणि इथून 4 इंचावर मार्किंग करते. हा आपला टक्स पॉईंट घेते मी. त्यानंतर या टक्स पॉईंटच्या साईडला आपल्याला दोन्ही साईडला 1-1 इंचावरती मार्किंग करायचं. या साईडला 1 इंच, या साईडला 1 इंच आणि हे 1 इंच आपल्याला जोडायचं आहे. आणि त्यानंतर हे आपल्याला इकडं असं मुंड्यात मार्किंग करून घ्यायचं. हे पहा, या पद्धतीनं इकडं मुंड्यात जायचं आहे आपल्याला. तर या पद्धतीनं आपण प्रिन्सेस ब्लाऊजचं हे मार्किंग करून घेतलेलं आहे. मी काय केले फक्त बघा, इथून टक्स पॉईंट घेतलाय 3 इंच आणि ह्याची उंची टक्सची घेतलेली आहे आपल्याला 4 इंच आणि इथं 1-1 इंच घेऊन इकडं सरळ हा टक्स इकडे घेतलाय. तर याचं कटिंग कसं करायचं तर पाहू शकता या पद्धतीनं. तर याचं या पद्धतीनं आपल्याला कटिंग करायचं आहे. हे बॅक साईड झाली. ही गळारुंदी, हा पुढचा टक्स झाला, सॉरी पुढचा मुंडा झाला. आणि नंतर आपल्याला हे पहा या पद्धतीनं
प्रिन्सेस ब्लाऊज कट करायचा आहे आणि हा टक्स आपल्याला कट करायचा आहे. तर हे पहा, हे ज्यावेळी या पद्धतीनं आपण प्रिन्सेस ब्लाऊज जोडतो तेव्हा हा टक्स इथं अशा पद्धतीने जोडल्यानंतर इथं आपल्याला पप तयार होतो आणि आपला प्रिन्सेस ब्लाऊज तयार होतो. याला इथं पट्टी दिली की प्रिन्सेस ब्लाऊज शिवून आपला तयार होतो. तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक कमेंट करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.